हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात 7th स्टँडर्डचा प्रॅक्टिस सेट नंबर 41. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण बँकिंगचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. जसे आपण 40 मध्ये सोडवले तसेच, फक्त इथे इन्फॉर्मेशन थोडी ट्विस्ट करून आपल्याला दिलेली आहे. तुमच्या स्टँडर्डचे अदर सब्जेक्टचे सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहेत, ते सुद्धा चेक करा आणि त्यातनंही अभ्यास करा. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला MCQ विचारलेला आहे. If the interest on 1,700 rupees is 340 rupees for 2 years, the rate of interest must be dash. बघा, P काय आहे 1700, ठीक आहे, मल्टिप्लाय बाय R काय आहे माहित नाही, तो काढायचा आहे. T काय दिलाय आपल्याला 2 years अपॉन 100 आणि I काय दिलाय 340 रुपीज. हे काय करणार, पहिले हे 2 zeros कट, हे 2 zeros कट. आता आपल्याला R ला एकटं करायचंय, मग हे इथे मल्टिप्लाय वरती खाली येताना काय होतील डिवाइड. 340 अपॉन काय येणार 17 मल्टिप्लाय बाय 2. ठीक आहे, तर 17 1 जा 17, 17 2 जा 34, हा झिरोज ॲज इट इज, 2 1 जा 2, 2 10 जा 20, म्हणजे R काय आलेला आहे 10%. ठीक आहे, तुम्हाला जस्ट टिक करायचे आहे की 10%. नेक्स्ट बघा सेकंड. If the interest on 3,000 rupees is 600 rupees, ठीक है, at a certain rate for a certain number of years. Rate of interest माहित नाही आणि years ही आपल्याला माहित नाही. What would the interest for 1,500 rupees under the same condition? जर R आणि T सेम असतील तर अशा वेळेला 1,500 रुपीज साठी काय येणार. बघा, 3,000 ला जर 600 रुपीज आहे तर 1,500 ला किती. तुम्ही इथे बघताय की जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे ती हाफ झालेली आहे, म्हणजे इंटरेस्ट सुद्धा काय होणार हाफ. 600च्या हाफ किती होतात 300. 300 आहे का, हो, तर आन्सर आहे 300 रुपीज. कळले तुम्हाला, जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे ती हाफ झाली आहे म्हणजे इंटरेस्ट पण काय होणार हाफ होणार. कळले तुम्हाला. नेक्स्ट बघा थर्ड. द जावेद डिपॉझिटेड 12,000 रुपीज ॲट 9 PCPA इन अ बँक. बँकेत त्याने किती पी काय दिलेला आहे आपल्याला 12,000, ठीक आहे, 12,000 रुपीज त्याने डिपॉझिट केलेले आहे. रेट काय दिलेला आहे 9% इन अ बँक फॉर सम इयर्स. मग आता इथे टी माहिती आहे का आपल्याला, नाही. अँड विथड्रॉ हिज इंटरेस्ट एव्हरी इयर. त्याने काय केलंय, जो त्याला इंटरेस्ट मिळालाय तो त्याने दरवर्षी काढून टाकलेला आहे. बघा, म्हणजे काहीतरी अमाऊंट जर आपण ठेवली, त्याला जे काही आपल्याला व्याज मिळतं, इंटरेस्ट मिळतं, ते आपण काढू पण शकतो. मग तो दरवर्षी तो इंटरेस्ट काढत गेलाय. ठीक आहे. ॲट द एंड ऑफ द पिरियड ही हॅड रिसिव्ह टोटल 17,400 रुपीज. त्याने टोटल किती 17,400 रुपीज रिसिव्ह केले, म्हणजे ती काय आहे टोटल अमाऊंट त्याने काय रिसिव्ह केली 17,400 रुपीज. फॉर हाऊ मेनी इयर्स हॅड ही डिपॉझिट मनी. ठीक आहे, मग त्याने किती वर्षांसाठी ठेवले हे विचारले आपल्याला, टी विचारले. बघा, आता काय करणार असा विचार तुमच्या मनात आलेला असेल, कारण की आपल्याला हा जो फॉर्म्युला माहिती आहे I इज इक्वल्स टू P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T अपॉन 100. यामध्ये कमीत कमी आपल्याला 3 गोष्टी माहिती पाहिजे, तरच आपण चौथी गोष्ट काढू शकतो. इथे बघा, I पण माहित नाहीये आणि T पण माहित नाही, बरोबर आहे ना. फक्त आपल्याला P आणि R माहिती आहे. मग अशा वेळेला काय करणार, तर आपल्याला A माहिती आहे आणि A चा फॉर्म्युला काय आहे, A चा फॉर्म्युला A इज इक्वल्स टू P प्लस I. त्यावरनं आपण I फाइंड करायचा आहे. कळलंय. मग A काय आहे 17,400, P काय आहे 12,000 रुपीज. ठीक आहे, I आपल्याला माहित नाही. मग हा इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे त्यांना काय होईल तो निगेटिव्ह, म्हणजे 17,400 मायनस 12,000 इक्वल टू I. ठीक आहे, देअरफॉर I इज इक्वल्स टू 5,400 रुपीज. कळले तुम्हाला. I निघालाय आपला, आता त्यावरून आपण टी काढू शकतो ना. मग फॉर्म्युला लिहायचा आहे I इज इक्वल्स टू P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T अपॉन 100. I इज 5,400. ठीक आहे, P काय आहे 12,000, R 9, T माहित नाही, तो काढायचा आहे अपॉन 100. हे 2 zeros कट, हे 2 zeros कट. हा T ला आपल्याला एकटं पाडायचंय, मग काय करणार 5,400. हा इकडे मल्टिप्लाय वरती, इकडे काय खाली येणार 120 मल्टिप्लाय बाय 9 आणि हा T.
कळालंय तुम्हाला? मग हा 0 कट, हा 0 कट. आता याला 9 1 जार 9 6 जा 54 आणि हा 0 ॲज इट इज. काय करणार मग आता? 6 1 जार 6 0 ॲज इट इज. 6 2 जार 12 2 1 जार 2 2 5 जार 10. कळालंय? टी ची व्हॅल्यू काय आलेली आहे? 5 इयर्स. मग आपण लिहिणार फॉर 5 इयर्स ही डिपॉझिटेड मनी. कळालंय तुम्हाला? त्याने 5 वर्षासाठी अमाऊंट डिपॉझिट करून ठेवलेली होती. 4th क्वेश्चन बघा. लता बेन बॉरोड सम मनी फ्रॉम अ बँक. तिने बँकेतनं काही पैसे घेतलेले आहेत. ठीक आहे. ॲट अ रेट ऑफ 10 PCPA. रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे? 10%. ठीक आहे. फॉर 2.5 इयर्स. 2 आणि अर्धा म्हणजे 2.5 वर्षासाठी अमाऊंट घेतलेली आहे. टू स्टार्ट अ कॉटेज इंडस्ट्री. स्टार्ट करण्यासाठी पैसे घेतलेले. इफ शी पेड 10,250 रुपीज ॲज टोटल इंटरेस्ट. तिने टोटल इंटरेस्ट भरलेला आहे तेवढा. तर हाऊ मच मनी हॅड शी बॉरोड. तर तिने किती रुपये घेतले होते हे विचारले. म्हणजे आपल्याला पी माहिती का इथे? नाही. आर आपल्याला दिलेला आहे 10%. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला इंटरेस्ट आय दिलेला आहे 10,250 रुपीज. कळले तुम्हाला? आणि त्याबरोबर आपल्याला टाइम सुद्धा दिलेला आहे. टाइम काय? 2.5. मग आपण लिहिताना काय लिहिणार? 2.5. कळले? मग आता त्याच्यावरनं काय काढायचं आहे आपल्याला? पी. मग काय करणार? आय इज इक्वल्स टू P multiplied by R multiplied by T multiplied upon 100. बरोबर. ठीक आहे. आय काय आहे? 10,250. पी काय आहे? माहित नाही. आर 10. टी इज 2.5. मग त्याला आपण 25 लिहून घेऊया आणि खाली 100 मल्टिप्लाय बाय 10 करूया. कळले? मागच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं होतं तुम्हाला मी कसं करायचंय ते. मग आता हा एक 0 कट, हा एक 0 कट. ठीक आहे. आता इथे 25 आहे. 25 1 जा 25, 25 4 जा 100. मग आता काय करणार? हा इथे डिवाइड आहे. इकडे त्यांना काय होईल? तो मल्टिप्लाय होईल. म्हणजे पी इज इक्वल टू काय करणार इथे? 10,250 मल्टिप्लाय बाय 4. ठीक आहे. मग काय येणार सांगा? 41,000 rupees. पी इज इक्वल टू काय आला? 41,000 रुपीज. आपल्याला तेच विचारलं होतं. हाऊ मच मनी हॅड शी बॉरोड. तिने किती रुपये घेतलेले होते. मग आपण लिहिणार देअरफॉर शी बॉरोड 41,000 रुपीज. कळालंय तुम्हाला? नेक्स्ट बघा. आता आपल्याला हा चार्ट दिलेला आहे. त्याच्यात डिफरंट कंडिशन दिलेल्या आहेत की ही इन्फॉर्मेशन आहे त्यावरनं उरलेल्या 2 इन्फॉर्मेशन काढायच्या. तर फर्स्ट याच्यात काय दिलंय? पी इज इक्वल टू 4,200 रुपीज. ठीक आहे. आर काय दिलाय? 7%. टी 3 years. आय माहितीये का? नाही. ए नाही माहिती. कळालंय तुम्हाला इथपर्यंत? मग आपण काय करणार आता? आयचा फॉर्म्युला आपल्याला माहितीये. आय इज इक्वल टू P multiplied by R multiplied by T upon 100. बरोबर. मग आय इज इक्वल टू पी काय आहे? 4,200 multiplied by 7 multiplied by 3 upon 100. हे 2 zeros कट, हे 2 zeros कट. मल्टिप्लाय करा आणि सांगा आय काय येणार? 882 rupees. 882 रुपीज. हा आय आलेला आहे पण आपल्याला ए सुद्धा विचारलाय ना अमाऊंट. मग अमाऊंटचा फॉर्म्युला काय आहे? ए इज इक्वल्स टू पी प्लस आय. ठीक आहे. मग ए इज इक्वल टू पी काय आहे आपला? 4,200 प्लस आय 882. ए काय येणार? 2 8 0 कॅरी 1 5. 5,082 रुपीज हा आपला ए आलेला आहे. कळालंय तुम्हाला? मग लिहायचं देअरफॉर इंटरेस्ट इज इक्वल्स टू 882 रुपीज. अमाऊंट इज इक्वल्स टू 5,082 रुपीज. क्लिअर आहे? नेक्स्ट बघा आता सेकंड मध्ये आपल्याला पी दिलेला नाही. आर काय दिलाय? 6%. टी 4 years. आय 1,200 rupees. ठीक आहे. ए माहिती आहे का? नाही. नाही. ठीक आहे. आता यावरून आपल्याला सगळ्यात पहिले आयचा फॉर्म्युला माहिती आहे. आय इज इक्वल्स टू P multiplied by R multiplied by T upon 100. मग यावरून आपल्याला काय काढता येईल? पी काढता येईल. समजलंय? आय काय आहे? 1,200. पी आपल्याला माहित नाहीये. आर काय आहे? 6%. टी काय आहे? 4 years upon 100. कळलं तुम्हाला?
मग आता पी ला एकटं करायचंय त्याआधी आपण हे शिफ्ट करूया. मग 1200 अपॉन हा इकडे मल्टिप्लाय आहे 6 आणि 4 तिकडे डिवाइड हा 6 मल्टिप्लाय बाय 4 आणि हा इकडे डिवाइड आहे तर इकडे काय होईल मल्टिप्लाय मल्टिप्लाय बाय 100. समजले तुम्हाला? 6 1 जार 6, 6 2 जार 12, 2 zeros ॲज इट इज. ठीक आहे. 4 1 जा 4, 5 जा 20 आणि हा 0 ॲज इट इज. ठीक आहे. मग काय येणार? हा काय होता आपला पी. ठीक आहे. देअरफॉर पी इज इक्वल्स टू काय आलं आपलं 5000 रुपीज. कळले? पण आपल्याला ए सुद्धा विचारलेला आहे. ए इज इक्वल्स टू पी प्लस आय. पी काय 5000 रुपीज प्लस आय काय आला आपला 1200 रुपीज. कळले? ऍड करणार 6200 देअरफॉर अमाऊंट इज इक्वल्स टू 6200 रुपीज. थर्ड क्वेश्चन बघा. थर्ड मध्ये पी काय आहे 8000 आर 5% टी माहित नाही. ठीक आहे. नंतर आय 800 आणि ए माहिती आहे का नाही नाही. मग पहिले आपण काय करणार फॉर्म्युलाने आय इज इक्वल्स टू पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100 याने काढूया टी ची व्हॅल्यू. ठीक आहे. आय काय आहे 800 इक्वल टू पी 8000 मल्टिप्लाय बाय आर काय 5 टी माहिती आहे का अपॉन 100 हे 2 zeros कट हे 2 zeros कट. हे इथे मल्टिप्लाय इकडे येताना काय होतील ते डिवाइडला येतील म्हणजे 800 अपॉन 80 मल्टिप्लाय बाय 5. हा 0 कट हा 0 कट. मग आता 8 1 जार 8, 8 1 जा 8, 0 ॲज इट इज. 5 1 जा 5 2 जा 10. देअरफॉर टी इज इक्वल्स टू 2 years. ठीक आहे. पण आपल्याला ए सुद्धा विचारलेला आहे. मग ए इज इक्वल्स टू पी प्लस आय. ठीक आहे. मग ए इज इक्वल्स टू पी काय 1000 प्लस 800 हां 8000 प्लस 800 म्हणजे ए इज इक्वल्स टू 800. कळालंय तुम्हाला? थर्ड होता. आता फोर्थ बघा. फोर्थ मध्ये आपल्याला पी माहित नाहीये. आर काय आहे 5% टी नाही आय 6000 ए काय आहे 18000 18,000. सगळ्यात पहिले आपण काय करणार आता ह्या तिघांमध्ये ह्या चारींमध्ये आपल्याला कमीत कमी 3 गोष्टी माहित पाहिजे नाही आहेत. मग आपण एचा फॉर्म्युला यूज करायचा ए इज इक्वल टू पी प्लस आय. यावरून आपल्याला पी काढता येईल. कळले तुम्हाला? मग ए काय येणार 18,000 इक्वल टू पी माहिती आहे का नाही. आय काय आहे 6000. ठीक आहे. हा इकडे प्लस आहे इकडे त्यांना मायनस होईल. 18,000 मायनस 6000 इक्वल टू काय येणार पी. देअरफॉर पी काय येणार 12,000 रुपीज. हा पी आला पण आपल्याला टी पण काढायला लावलाय. मग आयचा फॉर्म्युला लिहिणार आय इज इक्वल्स टू p मल्टिप्लाय बाय r मल्टिप्लाय बाय t अपॉन 100 ठीक आहे. मग आय काय आहे 6000 पी आत्ताच काढलं आपण 12,000 मल्टिप्लाय बाय आर 5 टी माहित नाही. ठीक आहे. अपॉन 100. ठीक आहे. हे 2 zeros कट हे 2 zeros कट. आता हे मल्टिप्लाय इकडे त्यांना डिवाइड होते 6000 अपॉन 120 मल्टिप्लाय बाय 5. हा 0 कट हा 0 कट. 6 1 जा 6, 6 2 जा 12. हे 2 zeros ॲज इट इज. ठीक आहे. 5 1 जा 5, 5 2 जा हा 0 ॲज इट. 2 1 जा 2 10 जा 20 म्हणजे टी ची व्हॅल्यू काय आली आहे 10 years. कळलंय तुम्हाला? आपल्याला पी विचारलं होतं आणि टी विचारलेलं होतं. दोघांचीही व्हॅल्यू कळली. बघा तुमचे आन्सर झाल्यानंतर व्यवस्थित त्याला चौकोन करायचा आहे स्क्वेअर करायचा आहे म्हणजे चेक करणाऱ्यांना तेवढंच इझी होतं. कळलंय? नेक्स्ट बघा फिफ्थ. पी माहितीये का नाही. आर काय आहे 2.5%. ठीक आहे. टी 5 years आय 2400 2400. ए आपल्याला माहिती आहे का नाही. ठीक आहे. मग
ह्या चारींमध्ये 3 इन्फॉर्मेशन आहे, याच्यावरून आपण पी काढू शकतो. मग आय इज इक्वल्स टू पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय 100. ठीक आहे. व्हॉट इज आय? 2400. पी माहित नाही आपल्याला, आर 2.5 हाफ आहे, 2.5 लिहा, मल्टिप्लाय बाय 5 अपॉन 100. ठीक आहे. मग आता नेक्स्ट बघा, आय आहे 2400, तो लिहिणार आपण. ठीक आहे. आता इथे हा 2.5 आहे, म्हणजे याच्या अपॉनला काय येणार? मल्टिप्लाय बाय 10 येणार. पॉईंट जर काढला तर इथे खाली काय येणार? मल्टिप्लाय बाय 10. तो आपण वरती लिहून घेऊया. ठीक आहे. मल्टिप्लाय बाय 10. आणि हा 100 सुद्धा इथे आहे डिवाइडला, तो इकडे येताना काय होईल? मल्टिप्लाय. अपॉनला काय येणार? 25 मल्टिप्लाय बाय 5 इक्वल्स टू पी. कळालंय तुम्हाला? ठीक आहे. मग आता काय करणार? 5 1 जार 5, 5 2 जार 10. ठीक आहे. 25 1 जार 25, 25 4 जार 100. ठीक आहे. मग आता यांचं मल्टिप्लिकेशन करा. देणार 48 आणि 2 0 ॲज इट इज मल्टिप्लाय बाय 4. ठीक आहे. तर आता काय करणार? 4 8 जा 2 0 ॲज इट इज 8 जा कॅरी 3. ठीक आहे. 4 4 जा 16 आणि 3 ऍड केल्यावर किती होतील? 19. ठीक आहे. मग पी ची व्हॅल्यू काय आलेली आहे? 19,200 रुपीज. काय आलंय तुम्हाला? आपल्याला पहिले काय विचारलेला होता? पी, आणि नंतर विचारला ए. मग ए इज इक्वल्स टू काय येणार? पी प्लस आय. ठीक आहे. ए इज इक्वल्स टू पी काय आहे? 19,200 प्लस आय काय आहे आपला? 2,400. मग ऍडिशन करा. 0 0 6 9 प्लस 2 11. कॅरी 1 1 प्लस 1 2. ए ची व्हॅल्यू काय आली आहे? 21,600 रुपीज. कळलंय तुम्हाला? तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 41. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.